सगळ्यांना नमस्कार। आज वार रविवार तुम्ही ग्रामपंचायत कार्यालय बोरी खुर्द या ठिकाणी आलेला आहात। नेमका तुमचा विषय काय आहे, मागणी काय आहे? वाणी साहेब नमस्कार। मी संग्राम सोनवणे, बोरी खुर्दचा ग्रामपंचायत ग्रामस्थ। ज्या ग्रामपंचायतीने दिनांक 17/4/2025 ला ज्या मोजक्या लोकांवर कारवाई केली, अतिक्रमणाची कारवाई, मुळात ते अतिक्रमण नव्हतंच असं आमचं म्हणणं आहे। ग्रामपंचायतीच्या आम्ही ह्या कारवाईबद्दल या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। ज्या दिवशी जी कारवाई झाली, मुळात त्या लोकांना माहीत सुद्धा नव्हतं की आज आमच्यावर कारवाई होणार आहे। त्यांना नोटिसा जरी दिल्या असतील तर पूर्वकल्पना सुद्धा नव्हती की तुमच्या वस्तू काढून घ्या, काही असेल ते काढून घ्या। मुळात ती कारवाई करतानंतर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की कुठंतरी ह्या वाद मिटवता येईल का। तुम्हाला जर घरच पाडायच्यात किंवा अतिक्रमणच काढायच्यात तर गावात जेवढी काही अतिक्रमण आहेत ती सगळे काढणे गरजेचे होते। त्या दिवशी फक्त 2 लोकांच्या यादी घेऊन आलेत। 2 लोकांसाठी एवढा फौज फाटा का? जर अतिक्रमण काढायचे तर संपूर्ण गावाचे काढायचे होते किंवा जेवढे काही असतील ते काढायचे होते। 2 लोकांवर कारवाई करण्यासाठी सुमारे 7 ते 8 पोलीस आणि ग्रामपंचायत सदस्य, एवढी त्यांच्याबद्दल एवढा मनात राग का? आपण अतिक्रमण कारवाई करत आहात, चांगली बाब आहे। गावाच्या शासकीय जमिनीत अतिक्रमण करणं हा तसा चुकीचाच पार्ट आहे, परंतु अतिक्रमण सिद्ध करणं हे ग्रामपंचायतीचं प्रथम कर्तव्य होतं। ग्रामपंचायतीकडे त्याबद्दलची कोणतीही माहिती किंवा कोणताही डाटा त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे की ह्या माणसाचं घर पाडताय, की यांनी जर विचारले की आमचं घर किती बाय कितीचं आहे आणि तुम्ही किती बाय कितीचं अतिक्रमण तोडत आहात, तर त्यांना ते उत्तर नाही। त्यांनी अतिक्रमण तोडत असताना ज्या कारवाई केली त्या कारवाईमध्ये त्यांनी उत्तर दिले की 34/11 पत्रा शेड वगैरे हे या मापाचं दिले। परंतु वाणीसाहेब त्यांचा जर आज उतारा पाहिला तो जवळपास 595 स्क्वेअर फुटाचा आहे। 595 स्क्वेअर फूट म्हणजे अर्धा गुंठापेक्षाही जास्त। त्यांनी कारवाई केली आहे 374 स्क्वेअर फुटावर। याचा अर्थ त्यांचं शासनाने दिलेली जागा आहे ती त्यांना ती यांना मिळत, ती भूमिहीन आहेत। त्यांना ह्या गावात 1 गुंठाही जागा नाही आहे। ह्या आजी यांना 1 गुंठाही जागा नाही। आज त्यांचा उदरनिर्वाह फक्त शेतीवर कामाला जातात त्याच्यातून आहेत आणि ते जे आहेत 2 कपडे शिवल्यानंतर 2 टायमाचं जेवण करू शकतात किंवा त्यांचं घर चालू शकतं। पोरांचं शिक्षण करायचंय त्यांना। शिक्षण साहेब शिक्षण करायचे, त्याला दिवसानच तोडून काढलेले आणि इथून तोडायला नव्हतं लागत होतं। आज तो दुसऱ्याचे काम होता ते दुसरीचं काम करतो। त्या ठिकाणी त्यांच्या इतका दुःखाचा डोंगर कोसळला। आजही मुलं ही भयभीत आहेत। आजी एवढं आजी कामाला जातात, पण आजीच्या ज्या सोबत जातात ती लोक सांगतात की आजी जेवत नाही। आम्ही बळच त्यांना म्हणतो की जेवा जेवा जेवा। म्हणजे एवढा त्यांच्यावर एकट्यावर कारवाई का केली? करायची होती तर वाणी साहेब सगळ्यांवर कारवाई करा। तुमचं ग्रामपंचायतीचं काम आहे शासनाच्या जमिनीचं रक्षण करणं, हे त्यांचं काम आहे। परंतु शासनाच्या जमिनीचं रक्षण करतानंतर शासनाच्या जमिनीत किती यांचं अतिक्रमण आहे, अहो किती लोकांचं आहे याचा डाटा त्यांच्याकडे पाहिजे होता। त्यांना विचारलं गेलं असतं की तुमच्याकडे किती लोकांचं अतिक्रमण आहे, तर त्यांनी मला उत्तर दिलेलं आहे। हे पहा वाणी साहेब की त्यांनी असं सांगितलंय की त्यांना माहितीच्या अधिकाराखाली मागितले असला की गायरान जमिनीवर असणाऱ्या अतिक्रमणाची संख्या किती, ते म्हटले आम्ही अभिलेख पाहता ग्रामपंचायतीकडे कोणताही पुरावा किंवा माहिती उपलब्ध नाही। याचा अर्थ त्यांच्याकडे माहिती नाही। माहिती जर नव्हती तर यांनी कारवाई का केली? आज तिथले ग्रामस्थ सगळेजण सांगत होते की तुम्ही थांबा, आम्हाला वेळ द्या, आपण याच्यावर मार्ग काढू, आपण याच्यातून काहीतरी मार्ग असा काढू की त्या लोकांना कुठंतरी दुसरीकडे करता येईल किंवा तुम्ही स्वतःहून काढून घ्या। आज एकच कुटुंब नाही, आज त्यांनी मोजक्या 2 खुनशीच्या भावनेने 2-3 जणांवरच तुम्ही त्यांना विचारले असता की त्या दिवशी किती जणांचे घरं पाडण्याचे तुम्हाला किंवा अतिक्रमण काढण्याचे आदेश किती जणांचे होते, तर त्यांच्याकडे परत 4 होते। 4च लोकांचे बीडीओनी ऑर्डर दिलत्या का? बरं बीडीओनी ऑर्डर दिलती का त्यांना की तुम्ही ह्या लोकांचं हे अतिक्रमण पाडा? बरं त्यांनी ठराव घेतला होता की आपल्याला ह्या तारखेला ह्या लोकांचंच घर पाडायचं आहे किंवा अतिक्रमण काढायचं आहे एवढ्या मापाचं, तो त्यांच्याकडे डाटा तो उपलब्ध होणार नाही। एक ह्या ठिकाणी भिल्ल समाजाचा मोहनमाळी म्हणून आहे। समाजाचा तो जेव्हा ही ग्रामपंचायत सुद्धा नव्हती तेव्हापासून त्यांचा जन्म आणि त्यांचं घर त्या ठिकाणी आहे। बरं ती त्यांची शासनाची जमीन नाही, ही मालकी हक्काची जमीन आहे। मालकी हक्काची जमीन असताना सुद्धा त्यांना एक सूड भावनेने त्यांना नोटीस का दिली?
तो माणूस ग्रामसभेत बोलला की तुला नोटीस मिळणार. या ठिकाणी त्याचा संदर्भ तुम्हाला सांगतो वाणी साहेब. या ठिकाणी हंडा मोर्चा झाला होता. पाण्याचा थोडा तुटवडा निर्माण झाला होता मागच्या वर्षी. इथं हंडा मोर्चा केला होता. हिरामन जाधव नावाने इथं हंडा आपटला होता. रविवारच्या दिवशी त्या ग्रामपंचायतीने त्याच्या घरी जाऊन नोटीस दिली का तू कर बरं, नाही तर तुझं जमा केलं जाईल. इथं बोलणाऱ्याच्या एकतर बोलणाऱ्याला नोटीस दिली जाते, घर पाडण्याची धमकी दिली जाते. 4च माणसं बोलतात का 4च माणसांचं अतिक्रमण आहे का? नाही, तर अख्ख्या गावाचं काही टक्के अतिक्रमण असेल. बरं ते अतिक्रमण जरी असेल तर सगळ्यांना नीती नियम द्या. बरं अतिक्रमण जरी असेल तर वाणी साहेब माझ्याकडे शासन निर्णय 2018चा की शासनाने सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही अतिक्रमण असेल ते नियमाकुल करू शकता. त्याला काही अटी शर्ती आहेत. त्या अटी शर्तींमध्ये बसतात ना. एक गुंठा जागा नाही वाणी साहेब त्यांच्याकडे. 1 गुंठा फक्त हातावरचा पोट भरतात येते. मग काय एवढे काय त्यांना एवढी घाई झाली होती अतिक्रमण काढायची? बरं एवढं काय एवढी मोठं त्यांचं नुकसान करून त्यांना काय मिळालं? मी वाणी साहेब बाकीचे तुम्हाला या निमित्ताने सांगतो की तुम्ही या बाबीचा BDO साहेबांना विचारा की तुम्ही कोणता आदेश देताय, तुम्ही स्थळपाहणी केली आहे का? भाऊ तुमचा मुद्दा लक्षात आला. अजिंचं जे घरकुल आहे, हा, घरकुलाच्या पुढे आणि घरकुलाच्या मागे त्यांनी जे टेम्पररी बांधकाम किंवा जे काय केलं होतं ते पंचायतीनं काढलं. हो. पंचायतीचं चुकलं कुठे? पंचायतीचं यामध्ये चुकलं वाणी साहेब. आपण पंचायत समितीला जाऊन पहा. एक मॉडेल तयार केलेलं आहे की घरकुल असल्यानंतर त्या घरकुलाचे काय मोजमाप आहेत आणि त्याच्याबद्दल काय काय. तर त्यांनी किचन, हॉल आणि परसबाग आणि रस्ता असं सगळं मॉडेल ठेवलेलं आहे. त्या मॉडेलमध्ये हे बसत होते. बरं यांचा उतारा जर 595चा आहे आणि 95 मध्ये जर 374 स्क्वेअर फूट भरत असेल तर बाकीचं पाडण्याचा जागेतच केले म्हणायचं. यस तेच. आम्ही दारासमोरच केलं ना. बरं मुळात काय झाले वाणी साहेब, ह्या गावचा सिटी सर्वे झालेला नाही. यांच्याकडं गावठाण किती, गायरान किती याचा कोणत्याही प्रकारचा भूमी अभिलेखचा रिपोर्ट नाही. वारंवार हे मोजण्याकरता ते प्रायव्हेट मोजण्याकरता ते सरकारी मोजणी आजपर्यंत करत नाही. तुम्ही शासनाला, पोलीस प्रोटेक्शनला जेवढे पैसे खर्च करता तेवढे मोजणीला खर्च करा. तुमचं गायरान किती आहे, गावठाण किती हे सिद्ध होईल. आणि त्या गावठाण सिद्ध केल्याच्या नंतर तुमच्या पट्ट्या किती आहेत, तुमच्या मिळकती किती आहेत, किती बाय कितीच्या आहेत आणि ग्रामपंचायत उर्वरित क्षेत्र किती. तुम्ही जर वाढीव बांधकाम करत असाल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई करायला ते पण तयार आहेत. त्यांचं अतिक्रमण जर दिसत असेल तर त्यांची पण तयारी आहे की आम्ही अतिक्रमण स्वतःहून काढून घेऊ. तुमचं काय म्हणणं आहे? धन्यवाद. मी सुरेश काळे. मी जे काय बोलणार आहे मी जबाबदारीने बोलणार आहे, कारण मी या ग्रामपंचायतीमध्ये पाटील मागील काळामध्ये 5 वर्ष उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे. त्या ठिकाणी ते जे ग्रामपंचायतीने जी कारवाई केली, मुळात हे शेटे कुटुंबियाचं हे अतिक्रमण नव्हतंच. कारण 1965चे जे त्यांची जागा आहे ती 70 बाय 50ची आहे आणि त्याच्या आतमध्ये यांचं हे सगळं बांधकाम आहे. आणि फक्त ग्रामपंचायतीने तो जे डाटा पुढं ओढायला पाहिला होता तो डाटा पुढं न ओढल्यामुळं यांचं हे अतिक्रमण दाखवलं गेलेलं आहे. आमचं काय म्हणणं होतं, आम्ही त्याच्यासाठी भांडत होतो ना की आमची जी जागा आहे ती आमच्या नावावरती लावून देण्यासाठी आम्ही प्रांत अपील केलेलं आहे, कोर्टामध्ये भांडतोय. तर तुम्ही 4 दिवस थांबलं असतं तर ती गोष्ट सॉल्व्ह झाली असती. दुसरी अशी गोष्ट की ह्या कुटुंबातला एक मुलगा सीमेवरती त्या ठिकाणी देश रक्षणासाठी लढतोय आणि त्या कुटुंबाला जर तुम्ही त्रास देत असाल तर किती लाजिरवाणी गोष्ट असेल असं मला या ठिकाणी वाटतं. आता मुळामध्ये त्यांनी जी कारवाई केली त्याच्यामुळे अगोदर नोटीस दिलं होतं. त्यांनी 6 महिन्यापूर्वी नोटीस दिलं होतं, गेल्या 1.5 वर्षापूर्वी. कारवाई उद्या आम्ही करायला येतोय असं कुठल्याही प्रकारचं नोटीस दिलं नव्हतं. आणि तिथं आल्यानंतर विचारल्यानंतर म्हटले आम्हाला त्याची गरज नाही, म्हणजे अशी अरेरोईची भाषा बोलली. मागणी काय? आमची मागणी अशी आहे की त्यांचं जे 70 बाय 50चं जे घर आहे, जागा आहे, ते त्यांच्या नावावरती 100% करून तुम्ही दिली पाहिजे. कारण तुमचे अधिकार आहेत ग्रामपंचायत तुम्ही चालवताय. कोणाचं पत्र्याचं शेड पाडलंय? बाबाजी पंढरनाथ शेटे. तुम्ही त्यांचे कोण आहात? मी त्यांचा पाहुणा आहे, तुम्ही नातेवाईक आहे. पंचायतीमध्ये म्हणताय उपसरपंच म्हणून काम पाहिलं. आज रविवार आहे. हो. तुम्ही सुट्टीच्या दिवशी येण्यामागचा हेतू काय? सुट्टीच्या दिवशी काय आपण समोर चर्चा झाली असती. तुम्ही नंतर त्यांची चर्चा घेऊ शकता ना, आमचं काय प्रॉब्लेम नाही. प्रश्न माझा नाही, पण आपण समोर त्यांच्याशी डायलॉग केला असता ना की बाबा तुम्ही अशी आक्षानी कारवाई करताय. डायलॉग करायला ते येऊ शकत नाही, येणार नाही. ऑन पेपर घेत नाही, पेपर लवकर देत नाही. तर एखादा पेपर मागितला ना तर 15 दिवस आम्हाला वेळ नाही असं उडाउडीची उत्तरे दिली जातात. तुमची आता मागणी?
आमची मागणी आहे त्यांची रीतसर जी 70/50ची जागा आहे ना ती त्यांच्या नावावर करून द्यावी, त्यांचं जे पाडलेलं आहे ते व्यवस्थित करून द्यावं, हीच आमची अपेक्षा राहील. तुम्ही ज्यांची बाजू घेताय हो भविष्य काळात त्यांचं जर अतिक्रमणच ठरलं तर तुमची भूमिका काय? 100% आम्ही काढून द्यायला तयार आहेत. आणि याच्या अप्रोक्ष BDOकडून त्यांना एक पाठीमागचं एक लेटर आहे की 14 जे अतिक्रमण आहेत त्याच्यावर कारवाई करावी अशी एक लेटर आहे. त्यांनी त्यांच्यावर का कारवाई केली नाही? ती पण कारवाई त्यांनी करायला पाहिजे होती ना. समान सरसकट हो, यांच्यावर तर करायची गरजच नाही, यांचं ऑलरेडी आहेच ना 70/50 यांची जागा आहेच. तुम्ही ते सोडलंय आणि यांच्यावरती कारवाई करत बसले. दादा काय तुमचा विषय नेमका? त्या दिवशी आले डायरेक्ट आणि अचानक घर पाडायला सुरुवात केली. कुठल्या दिवशी? 17/4/2025 खरं तर आम्हाला नोटीस त्यांनी दिलं होतं. ते 4 महिने, कमीत कमी 4 ते 4.5 महिने झाले. कोणाच्या नावाने? घरकुल वडिलांच्या नावाने माझ्या, रघुनाथ नामदेव जाधव. तर माहित झाले? हो आहेत ना, आहेत. वडील आहेत. सॉरी, माझा शब्द मागे घे. वडील आहेत पण आता कसं आमचं पूर्णपणे कुटुंबभूमीने आमच्यावर पूर्णपणे कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे रोज कामाला पळावं लागतं इकडे तिकडे, त्याच्यामुळे ते आज घरी नाहीत. शंकर काळे त्या काळातलं घरकुल आहे आमचं, यांच्या काळातलं घरकुल काय माझे नाही. कुटुंब पूर्णपणे भूमिहीन कोणाचे असू द्या. कुटुंब पूर्णपणे भूमिहीन आहे. माझं उपजीविकेचं साधन पूर्णपणे मजुरीवर अवलंबून आहे आणि यांनी जो केलाय हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. माझ्यावर खरोखर अन्याय झालाय साहेब. माझं कुटुंब पूर्णपणे टेलर, मी कुठून पण काम आणतो आणि घरी करतो आणि ती मशीन पण माझ्या शेडमध्ये होती. ते यांनी आले ज्या वेळेला आले त्यावेळेला आम्हाला पूर्वसूचना न देता डायरेक्ट बुलडोझर लावलं त्यांनी घराला. आणि मी म्हणलं साहेब 2 मिनिटं थांबा, मला फक्त मशीन आतून बाहेर काढू द्या. ते मशीन सुद्धा लगेच ते बुलडोझरवाल्याने वरून किनी टाकली पत्र्यावर, मशीन सुद्धा मला बाहेर काढून नाही दिली. आज मी किती कष्ट करून ती मशीन घेतली होती, अतिशय आईनी आणि मी इतकं कष्ट करून वडिलांनी सगळ्यांनी 2-2 रुपये करून आज हायस्पीड मशीन घेणं साहेब आम्हाला इतकं अवघड आहे. आज त्या सगळ्या इंडस्ट्रीयल मशीन आहेत त्या घेणं म्हणजे आम्हाला परत शक्य नाही. आणि ते उपजीविकेचं साधन होतं माझं, तीच मशीन तुटून गेली. आज अक्षरशः मी दुसऱ्याच्या दुकानात जाऊन काम करतो. मागणी आमची एवढीच का? फक्त भरपाई आमची करून माझी मागणी एवढीच का बुवा झालेलं नुकसान मला भरपाई करून मिळावं पंचायतीने. आणि माझी जे पुढच्या शेडची जागा आहे आणि मागच्या शेडची जागा आहे ना, ही आम्हाला नोंद करून द्यावा सर, एवढीच माझी मागणी आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय म्हणणे? सर, ही ग्रामपंचायतीचा पहिला जो मिळकतीचा ही जी मिळकत नोंदवही 1965 बनली. मिळकत नोंदवहीनुसार आमची 50/70 ही मिळकत आहे. 50/70 ही मिळकतीमध्ये घर आणि मोकळी जागा येते. 3.5 गुंठ्याची मिळकत आहे आमची. तर त्या मिळकतीनुसार आमचं घर, पत्रा शेड त्या मिळकतीमध्येच आहे आजही. ज्यावेळेस आमचं जुनं पत्रा शेड खराब झालं त्यामुळं आम्ही खांब वगैरे तुटल्यामुळे आम्ही नवीन बांधायचं ठरवलं. तर ते नवीन बांधत असताना आम्हाला नोटीस आली ग्रामपंचायतीची का तुम्ही जागा सिद्ध करा की ही जागा तुमची म्हणून. तर आम्ही जुनं रेकॉर्ड तपासताना आम्हाला ही सापडली की बा 50/70 आमची मिळकत आहे, ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डला आहे. तर ग्रामपंचायतने आम्हाला सांगितलं की ती जागा आज आमच्या रेकॉर्डला दिसत नाही. आमच्या रेकॉर्डला दिसत नाही म्हटल्यानंतर ते अतिक्रमण आहे. पण आमचं म्हणणं असं होतं, पूर्वी रेकॉर्डला असल्याचा काही पुरावा आहे ना पुरावा आहे, तो त्यांना दाखवला नाही. त्यांच्याच सही आहे. का शीतल विष्णू, बरोबर आहे. मग ते काय म्हणले? ते सर्व त्यांना माहित आहे. तर ते बोलले का आज आमच्या रेकॉर्डला नाही म्हणजे ते अतिक्रमण आहे. आज रेकॉर्डला नाही म्हणजे दप्तर त्यांचंच आहे, त्यांचंच दप्तर आहे. त्यांचं जुनं दप्तर गेलं. त्यांना त्यांना म्हणलंय तुमचं दप्तर आहे, तुमच्याकडे नोंदी आहेत, त्या नोंदी पुढे घ्या. फक्त त्यांनी काय केलंय, जे 1965 50/70 जी लांबी रुंदी लिहिलेली होती ती पुढच्या रेकॉर्डला लांबी रुंदी न लिहिल्यामुळे त्याच्या पुढच्या रेकॉर्डला आलं गेलं नाही. त्यांचा असेल ना, त्यांचा दोष आहे तो. ज्या ठिकाणी घर आहे ती जागा खरेदी केलेली का वडिलोपार्जित? वडिलोपार्जित मिळकत आहे. तर मागणी काय? आमची मागणी अशीच आहे की आमची 50/70 जी जागा आहे ती जागा आम्हाला पुन्हा आमच्या नावावर करून द्यावी. त्यानंतर आमचं जे नुकसान केलं ग्रामपंचायतीने, आम्हाला कुठलंही नोटीस न देता पोलीस प्रोटेक्शन मध्ये आरेरावीची भाषा करत त्यांनी बळजबरीने आमचं पाडलेलं आहे. आमचं आतमध्ये सामान सगळं तसं पडलं उघड्यावर. आमचं स्वतःचं असताना जे अख्ख्या गावामध्ये 25 पेक्षा जास्त अतिक्रमण आहेत. आम्हाला कोणाची आकस नाही, काय नाही. आम्ही कधीच कोणाची हे केलेलं नाही का बाबा यांचं पाडा त्यांचं पाडा. आमचं असताना आमचं पाडले, अतिक्रमण तसे ठेवलेत. तुम्हाला आता मी ग्रामपंचायतीला त्या दिवशी दिलेलं आहे लेटर दिलंय की बाबा ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत, गोरक्ष शेटे वार्ड क्रमांक 3चे सदस्य, त्यांचं अतिक्रमण आहे. ग्रामपंचायत सदस्याचं अतिक्रमण तसं ठेवलंय, त्याच्यावर कुणी काय बोलत नाही. आणि आमचं नसताना पाडले. त्यानंतर याच्यावर आम्ही काय करायचं? माझा भाऊ ते आर्मीत आहे, त्याला तिथं रात्रंदिवस ड्युट्या करावं लागतात, तो तिथं रडतोय. माझ्या आईचा BP 200च्या प्लस गेला होता. तर उद्या तिचं वाढलं असतं काही, त्याला जबाबदार कोण? हे संभाजी काळे, गोरक्ष शेटे
आणि महेश काळे उपसरपंच, ह्या तिघांची सगळे आरेरावी आहे गावामध्ये. हे गुंडगिरीच्या भाषेने चालले सगळं राजकीय आकस. ज्यावेळेस पोलीस बंदोबस्त मिळतो, हा, नियमात असेल ना, त्यांना परवानगी असेल ना अतिक्रमण काढण्याची, पोलीस फोर्स आपोआप मिळतो का? पोलीस त्यानंतर अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे, बीडीओचं कर्तव्य आहे इथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करणे, खरंच अतिक्रमण आहे का, किती अतिक्रमण आहेत, काय आहेत. आम्ही बीडीओना लेटर दिलेले, वारंवार भेटलेलो आहे. तर बीडीओने कुठलीही चौकशी न करता डायरेक्ट यांना परमिशन दिले असं यांचं म्हणणं आहे. आता आमच्याकडे आम्ही कागद आले नाही का, कोणी केले खरं. भेटले का? बीडीओना भेटलो, बीडीओना विचारलं, बीडीओ बोलतात मिटून घ्या तुम्ही. नंतरच आहे, पण जी कारवाई केली ती नियमात आहे, पंचायतीनं बेकायदेशीर केली आहे. बेकायदेशीर केलेली आहे असं बीडीओ काय म्हणाले? बीडीओचं म्हणणं असं आहे की बाबा ग्रामपंचायतीला त्यांचा अधिकार आहे गावातला अतिक्रमण काढायचा, आमचा संबंध नाही बोलतात. तो नाही, त्यांनी जर केलेली कारवाई तुमचं म्हणणं पेपर पाहता चुकीची असेल, बीडीओ साहेब काय म्हणाले असतील ना, मी चौकशी करतो. हा, ते बोलले ना, आपण शोधू. ते बोलले मी चौकशी लावू त्याच्यावरती. त्यांनी आश्वासन दिले. आता चौकशीसाठी त्यांनी काय समिती गठीत केली नाही केली आम्हाला त्याबद्दल कळलं नाही. पंचायतीनं केलेली कारवाई कायदेशीर बेकायदेशीर हे पुढे सिद्ध होईल. तुमचं किती रुपयाचं नुकसान झालं आणि तुमची मागणी? आमचं कमीत कमी 1 लाखाचं नुकसान झालेलं आहे. ते शेडचं त्यांनी हे केलेलं आहे, जेसीबी लावून पाडल्यामुळे. आमची मागणी अशी आहे की आमचं शेड पूर्ववत करून द्यायची जबाबदारी आता ग्रामपंचायतीची आहे, आणि आमची मिळकत आहे ती मिळकत ग्रामपंचायत दप्तरी आहे. ग्रामपंचायतीने त्याचं ती मिळकत पुढे घ्यायची जबाबदारी त्यांचे दप्तर ते सांभाळतात, आम्ही सांभाळत नाही. ठीक आहे, आमचे जे जुने पूर्वज होते ते अनपढ असल्यामुळे त्यांच्या लक्षात नाही आलं, व ते अशिक्षित असल्यामुळे त्यांच्या लक्षात नाही आलं 50/70 लांबी लागली नाही लागली. ताबा आमचाच आहे, 1965च्या आधीपासून ताबा आहे, सगळा कोणचा विरोध नाही, काही नाही. हे फक्त राजकारण, आम्ही त्यांच्या विरोधात होतो मागच्या निवडणुकीला, या राजकारणापोटी यांनी सगळे केलेले, बाकी काही नाही. तुम्ही जी माहिती सांगताय ती खरी असेल मला माहित नाही, पण समजा खोटी ठरली आणि पंचायतीनं जर तुमच्यावर आबरू नुकसानाचा दावा ठोकला तर तो तुम्हाला मान्य असेल? मान्य असेल, आम्ही आजही तयारी सर्वाला. वाणी साहेब नमस्कार. तुमचं काय नाव? मी सुभाष धर्मा साळवे. आता हे संदीप रघुनाथ जाधव यांच्यावर जी कारवाई केली ते माझे मामा आहेत. मुळात काय झालं माहिती आहे का, ह्या ग्रामपंचायत निवडून आणायला आम्हीच होतो. आता ही आमची चुकी, आम्हाला माहीत नव्हतं का हे अशी करणार आहेत, पण ठीक आहे, सगळे आपलेच आहेत. पण मुळात आज जर इथं गावात सुद्धा किंवा गावठिकाणी सुद्धा अतिक्रमण भरपूर आहेत. मग ह्यांना जर अतिक्रमणावर कारवाई करायची होती तर सरसकट सार्वजनिक केली असती. तर आजही गावात 90% लोकांचं म्हणणं असे का ही कारवाई चुकीची झालेली, पण लोक समोर येऊन बोलायला मागत नाही. काय दबाव असेल किंवा काय असेल किंवा काय अन्य काय असेल. तर ह्याच्यात उपसरपंच महेश काळे, त्याच्यानंतर संभाजीदादा काळे सदस्य, मला असं जाणवलं का हे काहीतरी राजकीय सूड, त्या संदीप जाधव असन किंवा बाबाजी शेट्टी असन किंवा आणखीन 2 आहेत, यांच्यावर हे राजकीय सूड उगवतात की काय, खुनशी पोटी करतात की काय. मग हे संभाजी काळेने आणि उपसरपंच महेश काळेने कुठंतरी थांबवलं पाहिजे. आणि गाव त्यांचं, जर तुम्ही गावात गावगाडा हाकताय तर गाव एकोप्याने कसं नांदन हे त्यांनी पाहिलं पाहिजे. का ना का तुम्ही तिथे जाऊन त्यांचं अतिक्रमण पाडलं, तुम्ही आज बाहेर बोलताय का आम्ही कारवाई केली, बाहेरची लोक सांगतात का बाबा संभाजी काळे आणि महेश काळे गावात दहशत निर्माण करतात किंवा सांगतात आम्ही कशी कारवाई केली. मग हे तुम्हाला निवडून आम्ही याच्यासाठी दिलं का, गरिबांनो कारवाई करायसाठी? कुठल्याही गोष्टी तुम्ही पैशात तोलू नका, सगळ्या गोष्टीत पैशाने होत नाही, प्रेमाने गावगाडा चालतो. तुम्ही निवडून दिले, तुम्हाला लोकांनी निवडून दिले, आमच्यासारख्याने रात्रंदिवस पडून तुम्हाला निवडून दिले, ह्याच्यासाठी काही दिलं नाही. कुठंतरी एकत्र बसून गरिबांवर कारवाई आक्षपोटी किंवा राजकीय सोडापोटी करू नका, ही माझी त्यांना विनंती आहे. गाव कुठंतरी गौण्या गोविंदाने नांदलं पाहिजे हे प्रयत्न करा. आणि तुम्हाला करायचीच आहे अतिक्रमणावर कारवाई तर सरसकट मी पण एकदा विचारला प्रश्न त्यांना का बा अमुक व्यक्तीचं अतिक्रमण आहे, आता मी ते काय नाव घेत नाही, तर मग तुम्ही का दिलं, तर त्यांनी मला उत्तर काय दिलं का आपल्या गावाचा सिटी सर्वे झाला नाही, त्याच्यामुळं अजून गावची जागा निश्चित नाही किंवा आमच्या काळात झालं नाही. मग जर तुम्हाला सिटी सर्व्हिस नाही तर तुम्ही संदीप जाधव किंवा बाबाजादा शेटे तिकडे कारवाई करायला गेले कशी आहे, तिथं तुमची जागा कशी निश्चित झाली, हा मुद्दा आहे ना. तुम्ही दुसऱ्यांचं अतिक्रमण जर काढायच्या वेळेस तुम्ही हे उत्तर देता का सिटी सर्वे झालं नाही, सिटी सर्वे झाला नाही तर तुम्ही तिकडे का कारवाई करता. मग तुम्ही राजकीय आक्षापोटी काहीतरी याच्यापोटी तुम्ही करताय, याचा असा होतो. तुम्हाला जो पंचायतीला जाब विचारायचा होता किंवा आहे, आज रविवारचा दिवसच का निवडला? सोमवारी घ्यायला जर ते आपल्या ग्रामसेवक मॅडमला जरी भेटलं, त्यांना माहितीचे अधिकार दिले तर त्यांचं उत्तर असतं आमच्या का मनुष्यबळ अपूर्ण, माहिती भेटत नाही. आता सरपंच असतात नसतात की त्यांचे उत्तर म्हणजे कायदेशीर आमचं ते कधी कधी भेटत नाही. ग्रामसेवकाला विचारा, ग्रामसेवक म्हणतात तुम्ही माहितीचा अधिकार टाका, माहितीचा अधिकार टाकायला का त्यांचं उत्तर येतं आमच्याकडे मनुष्यबळ अपूर्ण.
ते काय सरळ उत्तर देत नाही असा आपण, त्यामुळे ते भेटतच नाही. भेटले तरी उडाउडची ते उत्तरे असतात. हा, ते मुळात ग्रामसेवकांची जबाबदारी आहे का बा तुम्हाला एखाद्या माणसाने माहितीचे अधिकार मागितलाय तर त्यांचं उत्तर माझ्याकडे लेखी उत्तर आहे का बाबा त्यांनी डायरेक्ट सांगतात का आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे आम्ही माहिती आता देऊ शकत नाही. आणि मग तुम्ही माहिती कधी देणार? लोकांना कळणार कसं ना तुमचा कारभार काय चाललाय, कसं चाललाय, काय नाही चालला. तर काही नाही, हे सगळं राजकीय सुडापोटी आहे. त्याच्यामुळे एवढंच मला सांगणे या ग्रामपंचायतीला का बाबांनो तुम्ही असं काही करू नका. काय असतील वाद ते ग्रामपंचायतीमध्ये गावात अनेक चांगले चांगले लोक आहेत, चांगले लोक आहे गावात, मिटून हे बसून मिटवायला भरपूर आहेत. पण आजपर्यंत इथून मागची जी ग्रामपंचायत कोणत्या गावामध्ये नाही हे असं अतिक्रमण तुम्ही सांगा, कोणत्या गावामध्ये नाही? एका शहर आहे का? आमच्या घरावर काही रस्ता जात होता का? काय अडचण होती का? काहीच नव्हती ना. मग का त्यांनी आमच्यावरच का अत्याचारपणा केला? आणि आजही मी तिला असा विषय आहे का इथून मागची जी बॉडी होती त्या बॉडीला सुद्धा अजून गावठांच्या गायरनात भरपूर लोकांचे तोडायचे आदेश होते, पण त्यांनी कधी त्यांच्यावर कारवाई केली नाही. मग ह्या ग्रामपंचायतला एवढं काय झाले का बाबा अतिक्रमण आहे किंवा नाही हे पहिलं बघून किंवा यांच्यावर कारवाई करायची, मग यांना काय मिळवायचं नक्की? सरपंच बाई जेव्हा ठामपणे म्हणतात, शैलाश येते, सरपंच बाई जेव्हा ठामपणे म्हणतात की ही पंचायतीची जागा आहे, त्यांनी कुठलाही म्हणजे प्रूफ नाही की ही पंचायतीची जागा आहे, तर मग कसं काय तोडलं त्यांनी? आणि बोलतात ते की पंचायतीची जागा आम्हाला राखणं हे कर्तव्य आहे आमचं. तर मग जे आहे ते अतिक्रमण का नाही तोडते ते? म्हणजे हे आक्षेपोटी नाही का? मॅडम ज्या म्हणाल्या ना की जे गायरान क्षेत्र आहे त्याचं राखण करणं ही त्यांची जबाबदारी म्हणजे ग्रामपंचायत वॉचमनच असते, ही फॅक्ट आहे. आता काय म्हणायचं? पण अतिक्रमण सिद्ध नसताना का बोलल्या त्या असं? हे अतिक्रमण असं आहे हे त्या दिवशी तुम्हाला ते बोललेलेत ना, दिसतंय ना रेकॉर्ड त्यांचं की हे अतिक्रमण आहे आणि आम्हाला पंचायतीची जागा राखणं आमचं काम आहे. मग हे अतिक्रमण म्हणाला की बाबा त्याची नोंद पंचायत दप्तर जुनी आहेच आहे, ते अतिक्रमण नाहीच आहे. नाहीच आहे. म्हणजे अतिक्रमण का बोलतात ते? अतिक्रमण का कशाच्या याच्यावरती बोलतात ते? हे अतिक्रमण आहे म्हणजे तुम्ही जे म्हणताय तुम्ही दाखवणार आहेच आहे, परंतु या संदर्भात ग्रामपंचायतीचं काय म्हणणं आहे ते सुद्धा दाखवणार आहे. बातमी एकतर्फी होणार ठीक आहे ना, मान्य आहे आम्हाला. नको अजून कोणाला, पण त्या दिवशी कुठल्याही प्रकारचं नोटीस नाही आम्हाला आधी. नोटीस द्यायला पाहिजे. हो, नोटीस द्यायला पाहिजे होतं. घरी फक्त मी एकटी होते, माझा मुलगा केतन आणि त्याची बायको झाशीला गेले होते माझ्या सुनेला आणि नातवाला सोडायला. कोणी नसताना एवढी मोठे हे डायरेक्ट अचानक आले. मुलगा आला म्हणून ठीक आहे, पण हे एवढं अचानक तुम्ही काही नोटीस न देता आम्हाला त्रास नाही होत का या गोष्टींचा? हा, अन्याय कितीपर्यंत सहन करायचा? आज वर्ष झालंय त्यांच्या बरोबर आम्ही लढतोय. हा, कितीपर्यंत सहन करायचा? आणि आम्हालाच का त्रास? हा आमचा असताना आम्हाला का त्रास? तुमचं नाव काय? शैला बाळू शेटे. मी किरण शेटे या गावचा ग्रामस्थ आहे. इथून बऱ्याच वेळा मी या ग्रामसभेमध्ये आवाज उठवला की पूर्वी लोकांच्या जागा होत्या किंवा 50x70 जागा असेल, ती लोक काही पूर्ण त्या जागेत काही घर बांधत नाही. त्या लोकांनी समजा 20x25चं त्या ठिकाणी घर बांधलं, तर उर्वरित जागा वट्याला सोडली किंवा पार्किंगसाठी वगैरे सोडली. तर हे ग्रामपंचायतनी पाठीमागच्या बऱ्याच दिवसांच्या काळांमध्ये फक्त घराच्या नोंदी तिथं केलेल्या आहेत. त्या ठिकाणी तिथं राहिलेल्या त्या बखळीच्या नोंदी झालेल्या नाहीत. मग त्या बखळीच्या नोंदी झालेल्या नसल्यामुळं ते आता म्हणतात हे अतिक्रमण तुमचं आहे. पण पूर्वी त्यांची 50x70ची जागा होती, त्यांचं घर तिथं 20x25 असेल, ती उरलेली जागा ती ग्रामपंचायतीने, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे ती ग्रामपंचायत जमा झाली, ती ग्रामपंचायतची, असं त्यांचं वारंवार म्हणणं असतं. आम्ही बऱ्याच वेळा ग्रामसभेचे हा विषय घेतला. ह्या अशा समस्या भरपूर जणांच्या आहे गावामध्ये, म्हणजे जवळजवळ 70-75% लोकांच्या ह्याच समस्या आहेत. त्या उरलेल्या त्यांच्या वट्टे लागले नाहीत. मग ती जागा ग्रामपंचायतीला म्हणलं नाही पाहिजे ना ती आमची आहे म्हणून. या जाधव कुटुंबियांचं तसंच झालेलं आहे. त्यांचं जे घर होतं म्हणजे बखळ त्यांना याचे घरकुल दिलेलं, त्या ठिकाणी त्यांचा ओटा होता, त्या ओट्यावर त्यांनी शेड केलं होतं. म्हणजे ओटा तो लगेच तो ग्रामपंचायतीने म्हटलं नाही ना पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा आतमध्ये घर आहे आणि ती मोकळी जागा तशी त्यांना अलॉट केलेलीच होती. अलॉट म्हणजे प्रत्येक माणूस ग्रामस्थ घर बांधताना त्याच्या पुढे 5 फूट 10 फूट जागा सोडतोच ना वाट्यासाठी, आणि त्यासाठी त्यांनी ते शेड केलं होतं. त्याच्यावर आमची मागणी याची
का कुणावर अन्याय नको आहे. ती जागा त्यांची आहे. आमच्या बाळू पंढरनाथ शेट्टे यांची जागा 50/70 आहे. त्यांची 50 पूर्वीची जागा 50/70 आहे. ती त्यांनी कुणाला विकली नाही, काय नाही. त्याच्यावर फक्त त्यांनी काय केलं, घर त्यांची 50/70 बांधलं नाही, घर कमी बांधलेलं आहे. मग ती जागा उरलेली जी होती त्या ठिकाणी त्यांनी आता शेड केलं. मग ती शेडची जागा त्यांनी म्हटलं, ग्रामपंचायतनी म्हटलं नाही पाहिजे ती आमची जागा आहे म्हणून. ती ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे ना त्यांच्या नावावर करून द्यायची. शेड जे आहे हा, तिथं काय पंचायतीच्या मालकीची जागा आहे कधी? नाही मालकीची कशी 50/70 जागा असल्यावर ग्रामपंचायतीच्या मालकीची होईल कशी काय? काय म्हणजे मग तिथे काय पंचायतीची मिळकत आहे का? नाही, काय ती पंचायतीची गावठाण हद्द आहे. तिथं गावठाण हद्द आहे. साईडने एक रस्ता गेलेला आहे, दुसरं काहीच जागा नाही. सर्वे वगैरे झालाय का? अजिबात नाही, कन्फर्मेशन नाही. तुमचं म्हणणं आहे तुमच्याच मालकीची. हो. जर उद्या ती जागा शासनाचीच निघाली, पंचायतीने शासनाने ती सिद्ध करून दाखवली पाहिजे ना. ग्रामपंचायतीचं काम आहे ती सिद्ध. झालं तर नाही होणारच नाही ना, तसं होणारच कसं काय. आमची 50/70 ची जागा आहे. हो, 100% खात्री आहे. त्या दिवशी झालेल्या कारवाईचा नंतर आम्ही ना त्यांच्याकडं पंचनामा मागितला. तर पंचनामा त्यांनी मला दिला. पंचनामा दिल्यानंतर त्याच्यामध्ये पंचनाम्यामध्ये ग्रामसेवक बाईंची काही याच्यामध्ये सही नाही दिलेली त्यांनी. मग सह्या बाकीच्या सदस्यांच्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे मी प्रत मागितली म्हणून त्यांनी मला फक्त शिक्का मारून त्यांनी सही करून ती प्रत दिलेली. पण उपस्थितांची ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा पंचनामा झाला, मग त्यांच्या मॅडम होत्या, पण मग याच्यावर त्यांची नाव आणि सही यायला पाहिजे ना. तर याच्यावर कुठल्याही प्रकारचे नाव आणि सही मी विचारायला तर त्यांनी मला संध्याकाळी 5:30 वाजता हा पेपर हातात दिला. नंतर मी बोरला गेलो, माझी गाडी पंक्चर झाल्यामुळे मी तिथंच थांबलो. नंतर मग आता ते निवेदनामध्ये विचारता येईल. आणि झालेल्या प्रकारानंतर त्या दिवशी तर आई तर घरी नव्हतीच, आई कामाला गेलेली होती. आई आल्यानंतर आईने डायरेक्ट ते शेड पडलेलं पाहिलं. सकाळी कामावर गेली त्यावेळेला ते शेड जागेवर होतं आणि संध्याकाळी कामावरून येताना तिने पाहिलं ते शेड सगळं पडलेलं होतं. पडलेलं असताना तिला तो धक्काच बसला एक प्रकारचा. अक्षरशः ती चक्कर येऊन तिथंच पडली. पण आम्ही उचलून तिला पाणी पाजून कसं तरी सावध केलं आणि नंतर परत डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरकडून आणली. आज 4 दिवस झालं. माझा मुलगा पण इतका रडत होता त्या दिवशी हा प्रकार झाल्यानंतर. कारण एकतर आपल्या मागं आपण कोणाच्या आद्यात नसतो, माद्यात नसतो, आपण फक्त आपल्या कामामध्ये मग्न असतो. आणि ह्या लोकांना फक्त आम्ही त्यावेळेला मतदानात करायला विरोध केला म्हणून त्यांनी आम्हाला टार्गेट केलं असे. आणि म्हणजे या गोष्टीचा आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे. नमस्कार वाणी साहेब, मी या गरीब कुटुंबाची मुलगी. माझं नाव ईश्वरी संदीप जाधव. आज आमच्यावरती जी कारवाई झालेली आहे ती कारवाई अक्षाने झालेली आहे. आमचं शेड हे वाटेवरती होतं आणि घराला खिटून होतं. त्याचा कोणाला काही त्रास नव्हता किंवा तिथं काही ग्रामपंचायतीला शासकीय काही कारवाई करायची नव्हती आणि काही बांधायचं वगैरे नव्हतं. तो त्यांनी जे केलं ते आमच्यावरती अक्षाने कारवाई झालेली आहे. आज आम्ही आमचं कुटुंब कसं चालवतोय ना हे मी माझ्या डोळ्यांनी बघतेय. माझे पप्पा रात्रीचा दिवस करून अक्षरशः मशीन हाकतायत. आज ती मशीन सुद्धा त्या शेडमध्ये चिरडली गेली. काय वाईट केलं होतं आम्ही ग्रामपंचायतीचं? आम्ही त्यांना निवडून देतो यासाठीच देतो का? आज माझा भाऊ लहान येतो, त्याला अजून काही कळत नाही, पण तो सुद्धा इतका ढसढसा रडला. आमचा जीव इतका आज कासावीस होतो. इतकं कष्ट करून ते शेड आम्ही उभं केलं होतं. आमच्या गरीब कुटुंबाचं आज 5.5 ते 6 लाखाचं नुकसान झालं. सोपी गोष्ट नाही ही साहेब. 1-1 रुपया आम्ही रक्ताचं पाणी करून करीत असतो. माझे पप्पा रात्रंदिवस मशीन काम करतात. आज ती मशीन चिरडली गेली. माझे पप्पा दुसऱ्याच्या दुकानावरती जाऊन काम करतात. काय चुकलं होतं आमचं? त्यांना निवडून दिलं हेच का? आणि माझे आजोबा सुद्धा रात्रंदिवस वाजवणी करतात. त्याच्यावरती आम्हाला ते बांधायची काय गरज नव्हती. आम्ही सावलीसाठी फक्त एक शेड उभं केलं होतं. तिथं आमच्या गाड्या राहत होत्या, म्हणजे गाड्या पण एक काही एवढी नाही. बाबांची गाडी आडोसं म्हणून केलं होतं एक ते. आणि आज इतक्या उन्हात आणत आम्हाला त्या वट्टेवरती पाय सुद्धा ठेवता येत नाही. अक्षरशः पाय ठेवला की खाली गरम तवा वगैरे विस्तू वगैरे ठेवल्यासारखं वाटतं. इतक्या उन्हात आणत आज आम्हाला तिथे राहावं लागतं. घरात आमच्या अक्षरशः बसवत नाही साहेब. इतका अन्याय ग्रामपंचायतीने आमच्यावरती केलाय. काय चुकलं होतं आमचं? आणि हा एकंदरीत अन्याय पाहताय ना, आमच्या कुटुंबाची आज अशी मानसिकता झाली ना साहेब की उगाच आता हे लहान लहान मुलं आहेत यांचं कसं तरी शिक्षण पूर्ण करायचं आणि अक्षरशः मनोमन अशी इच्छा झाली नाही की हे गाव सोडायचं. आणि मी तर म्हणतो हे मुलांचं शिक्षण झाल्यानंतर आम्ही या गावात राहायची आमची मानसिकताच राहिलेली नाही. आणि ज्या वेळेला आम्हाला हे गाव सोडून जायचं ना त्यावेळेला मी याला ग्रामपंचायतीला निवेदन देणार आहे की सरपंच आणि उपसरपंच यांनी माझ्या घरावर ताबा घ्यावा आणि तिथे येऊन राहावा. म्हणजे आमची आज काय स्थिती झालेली आहे ना हे त्यांना कळेल. आणि आमचं आहे ना ते घर सुद्धा त्यांनी पाडून टाकावं. आमची या गावात राहायची सुद्धा इच्छा नाही राहिली. आज आमचे बारकल्यांचे जीव इतके तळपतायत ना साहेब. इतका अन्याय केला या लोकांनी आमच्यावरती.
अक्षरशः निवडणुकी आलं की दारापुढे हात जोडायला येतात. आमच्या खिशामध्ये पैसे घालतात, न घेत आम्ही घेत नसतो, हात जोडतो त्यांना, नका देऊ आम्हाला पैसे, बळबळ खिशामध्ये पैसे घालतात, द्या आम्हाला मतदान, द्या निवडून आम्हाला. निवडणुका झाले की आमच्यावरच उलटतात. यासाठी आम्ही त्यांना निवडून देतो का? गरिबाची अशी नुकसान करतात. माझे बाबा ते अक्षरशः रात्रंदिवस कष्ट करतात. आणि म्हणजे त्यांनी जे आम्हाला पहिल्यांदा नोटीस दिलं होतं ना, त्याच्यामध्ये फक्त त्यांनी बांधकामाचंच लिहिलं होतं. आम्ही त्यांना सांगितलं होतं आम्हाला मुदत द्या, आम्ही बांधकाम काढून घेतो. आम्ही बांधकाम काढणार होतं. त्यात बहिणीचं लग्न ठरलं माझ्या मोठ्या, तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या लग्नातही भरपूर खर्च झाला. त्यातून आम्ही सावरलो नाही, तर आम्ही बांधकाम काढणारच होतं. त्यानंतर ते लगेच म्हणजे असे अपघात आले डायरेक्ट. आणि सगळेजण घरामध्ये बसलेलो होतो. आम्हाला काही म्हणजे असं काय आधी कळवलंच नव्हतं. मग आम्ही पोलीस आलेली पाहिली, आम्ही सगळे हादरलो. म्हटलं काय झालंय नक्की? पोलीस वगैरे सगळे आले तिथं. आम्ही हादरलो, आम्ही बाहेर आलो. आजोबा बोलले की सगळ्यांनी घरातून बाहेर आहे. आम्ही गेलो बाहेर. पप्पा बोलले थांबा, मला मशीन काढू द्या ना, सामान आहे आतमध्ये. पप्पा गेले मशीन काढायला, लगेच पत्र्यावरती किंडी ठेवली. मग पप्पांना आम्ही म्हटलो बाहेर या तुम्ही. पप्पा बाहेर आले आणि लगेच शेड पाडून टाकलं. काय चुकलं होतं आमचं साहेब? आज आमची इतकी नुकसान केलेली आहे ना, सोपं काम नाही साहेब. आम्ही 10,000 रुपये जरी कमवायचं म्हणलं ना, तरी माझे पप्पा 3-3, 4-4 रात्र जागत असतात. कष्टाची कामं करून आम्ही आमचं पोट भरतो. काय वाटोळं केलं होतं आम्ही गावाचं? राजकारण करतात हे, आणि राजकारणामध्ये गरीब रगडली जातात. काय चुकलं होतं आमचं? माझ्या बारक्या भावाला सुद्धा इतका त्रास झाला. माझ्या आजीला बीपीचा त्रास आहे. माझी आजी त्या दिवशी अक्षरशः चक्कर येऊन पडली होती. माझ्या बाबांना सुद्धा त्यांनी पोलिसांना धरून ठेवायला लावलं होतं, कारण बाबा पाडून देत नव्हते. अरे कारण ते एका घामाच्या कष्टाने बनवलेलं होतं. आज ते तुम्ही तोडायला आले. आणि तिथं काही शासकीय जमीन वगैरे नाहीच आहे ना तुमची. तिथं तुम्हाला काही बांधायचंही नव्हतं का? तिथं ग्रामपंचायत उभी करायची होती तुम्हाला. तेव्हा आमचं शेड पाडल्याशिवाय वट्ट्यावरच शेड पाडलं. आज आम्हाला उन्हातानात तिथं शेड मध्ये राहावं लागते. तिथं म्हणजे अक्षरशः असा पसारा पडलेला आहे, आम्हाला बाहेर पाऊल सुद्धा ठेवता येत नाही. असं उन्हाचा कार झाला की आम्हाला न्याय पाहिजे साहेब, आणि न्याय मिळालाच पाहिजे. दादा नमस्कार. नमस्कार. मी आप्पाजी शेटे, बोरी खुर्द गावठाण येथील रहिवासी. ही बाळू पंढरीनाथ शेटे आणि रघुनाथ नामदेव शेटे यांच्या घरावरती जी ग्रामपंचायतीने कारवाई केली ही चुकीची झालेली आहे. तरी त्याबद्दल मी त्याचा निषेध करतो. कारण का अशी कारवाई त्यांना नोटीस न देता त्यांनी कारवाई केलेली आहे आणि त्यांचं प्रपंच ना उघड्यावरती पाडलेलं आहे. त्याबद्दल मी यांचं जाहीर निषेध करतो. नमस्कार. नमस्कार वाणी साहेब, मी गणेश रामदास सोनवणे. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणायला हरकत नाही गावचा. तर त्या दिवशी जी राजकीय आक्षेपोटी अतिक्रमणची कारवाई झाली, या संदर्भात आम्ही BDO साहेबांकडे दुसऱ्या दिवशी गेलो होतो. BDO साहेबांना आम्ही विचारलं तुम्ही ही कारवाई कशी केली, तर ते म्हणले याचे ग्रामपंचायतला अधिकार आहे कलम 53 खाली. ठीक आहे, 53 खाली तुम्ही कारवाई केली, त्याचा पण एक सिलेबस आहे, त्याचा तुम्ही पूर्णपणे पाठपुरावा करून करायला पाहिजे नव्हतं. ठीक आहे, जर समजा माझे मामा आहेत शेटे, यांचं अतिक्रमण आहे, यांची जुनी जागा आहे ना 50/70ची जागा आहे ना, ती जर तुमच्या रेकॉर्डला आज नाही तर ते जागा कमी होत असताना तुमच्या प्रोसिडिंगला त्याचा काहीतरी उल्लेख पाहिजे. ही जागा कमी का झाली, त्यांनी ती जागा दुसरी कोणाला विकली का, ग्रामपंचायतला ती दान केली का, असं काही असेल तर त्याचे पण पुरावे दिले पाहिजे ना. इथल्या ग्रामसेवक मॅडम शीतल राऊते, त्यांच्याकडे जर आपण याची विचारणा करायला गेलं तर ते म्हणतात तुमच्याकडे काय पुरावे आहेत ते मला आणून द्या. ठीक आहे, तुम्हाला हा पुरावा देतो ना, आमची 50/70ची जागा आहे. दिला होता त्या दिवशी पण अतिक्रमणच्या वेळेस त्यांना हा विषय सांगितलं ना, काढायला आले त्यावेळेस का आमची ही जागा आहे, याच्यावरती आपल्याला काही कारवाई थांबून जर काही सामंजस्याने, तुम्ही पण सांगितलं गावचीच लोक आहेत सगळी, सामंजस्याने जर समोपचाराने जर मिटत असेल तर तुम्ही मिटवायचा प्रयत्न करा. तुम्हाला पण दाद नाही, म्हणजे तुम्ही जे बोलले ठीक आहे, तुम्ही पत्रकार. हा वाणी साहेब, तुमचं काम एकच नंबर आहे. आम्हाला माहिती तालुक्यात आम्ही तुमच्या सर्व बाईट पाहतो, तुमचं एकतर्फी काम नसतं, दोन्ही बाजू धरून असतं. तर ठीक आहे, यांनी 50/70 आमची जागा आहे हा उतारा त्यांच्याकडे दिला होता, त्यांनी आपलं दप्तर तपासायला पाहिजे नव्हतं. मी म्हणतो 1 महिना जाऊ द्या, त्यांच्या का अपुरं मनुष्यबळ असेल, टाईम नसेल बघायला, 2 महिने जाऊ द्या, 3 महिने जाऊ द्या, तुमच्याकडे वेळ आहेच ना. पूर्ण दप्तर तपासलं पाहिजे, ती जागा कशी कमी झाली, काय झाली, याचं तुमच्याकडे सक्षम उत्तर पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे का तुम्ही ती जागा ग्रामपंचायतला दान केली आहे, त्याच्यामुळे तुमची जागा कमी झाली.
का असं वक्फ बोर्ड सारखं तर नाही ना. समजा मी इथं बोट लावले, ही जागा झाली वक्फ बोर्डची, त्याचे काही वक्फ बोर्डला पुरावे द्यावा लागत नाही असं तर काय नाही ना. ग्रामपंचायत आहे, तुम्ही तुमच्या नियमाने सर्व केलं पाहिजे. आधी तुम्ही त्या जागेचे पंचनामे केले पाहिजे. आधी त्या जागेचे पूर्वीपासूनचे ज्यावेळेस ग्रामपंचायत स्थापन झाली त्यावेळेस यांची जागा किती होती, ठीक आहे 50/70 होती, तर ती कमी का झाली याचे पण पुरावे त्यांच्याकडे सादर केले असते. त्यांनी त्यांच्या हाताने काढून घेतला असतं ना. जर हा ठीक आहे त्यांनाही पटलं असतं ना. हा पण ग्रामपंचायतला जागा दान केली. ग्रामपंचायतला कुठलाही अधिकार नाही एखाद्याची जागा परस्पर कमी करण्याचा. आता याच्यात झालं कसं तुम्हाला सांगतो. यांचे आजोबा पंजोबा होते, त्यांचा मोठा वाडा होता 50/70चा. त्याच्यानंतर त्यांचे आजोबा असतील, वडील असतील, आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हते. त्यांनी छोटं घर बांधल्यानंतर ते वाडा पडल्याच्या नंतर तर ग्रामपंचायतला त्यावेळेस जे कोणी म्हणजे ग्रामसेवक असतील त्यांनी मोजमाप केलं. मोजमाप केल्याच्या नंतर जे बांधकाम होतं त्याच पद्धतीने त्याची नोंद केली. पण त्याच्या बाजूला त्यांची जी राहिलेली जी जागा आहे बखर, तर त्याचा त्याच्यात उल्लेख व्हायला पाहिजे नव्हता. आणि जरी ठीक आहे नाही झाला तर हे तपासायला सगळं त्यांच्याकडेच आहे ना. तुम्ही जर ज्यावेळेस अतिक्रमण म्हणता का हा ठीक आहे यांचं हे अतिक्रमण आहे, पण तुमच्याकडे काहीतरी आधार आहेच ना त्याचा, का त्यांची पहिली ती जागा होती, हे पहिलं त्यांनी सिद्ध करायला पाहिजे नव्हतं. बरं ठीक आहे तुम्ही पोलीस प्रोटेक्शन मागवलं, त्याचे पैसे भरले असं सरपंच मॅडम म्हणले. बरं पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आले होते त्यांनी तुम्हाला ऑन कॅमेरा सांगितले, आम्हाला BDO साहेबांचा फोन आला होता, आम्ही त्यांच्या आदेशाने आले. तर आम्ही ग्रामस्थ त्या दिवशी BDO साहेबांकडे गेलो असता BDO साहेबांनी डायरेक्ट आम्हाला सांगितले माझा पोलीस स्टेशनला फोन करण्याचा कुठलाही संबंध येत नाही, हे अधिकार असतात तहसीलला. हा विषय आहे भूमी अभिलेखचा. ठीक आहे, भूमी अभिलेखला यांनी कुठला अर्ज केला होता, भूमी अभिलेखनी कोणती जागा यांना मोजमाप करून दिली, यांनी काय तपासलं, भूमी अभिलेखने आदेश दिला असेल ना. ठीक आहे बाबाजी पंढरीनाथ शेटे यांची आज तागायत आपल्याकडे एवढी जागेची नोंद आहे, जुनी यांची एवढी जागा होती, ही का कमी झाली, हा सर्व भूमी अभिलेखचा तहसील विभागाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर तहसीलदाराने एक लेटर द्यायला पाहिजे नव्हतं संबंधित विभागाला, म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला, का ठीक आहे ग्रामपंचायतला तुम्ही प्रोटेक्शन द्या. ज्यावेळेस पोलीस स्टेशनला असं पत्र जाईल तहसीलचं, त्यावेळेस पोलीस स्टेशनचा पण एक पुढचा पार्ट येतो का ते प्रोटेक्शन त्यांना जर घ्यायचं असेल तर ते SP ऑफिसची परमिशन घ्यावं लागते. परमिशन घेतली असेल ना. ऐका ना एक मिनटं, ते काय आहे काय नाही ते सगळं तपासायचे. अजून त्याचा ऑन पेपर आमच्याकडे आलेला नाही, आम्ही पेपर ते मागितलेले आहेत. घेतली असेल नाही घेतली की नाही घेतली हा प्रश्न आहे आमचा. बरं ठीक आहे घेतली पण असेल तर ज्यावेळेस SP ऑफिसवरून त्यांना परमिशन दिली जाते वाणी साहेब, त्यावेळेस SP ऑफिस एक वेळ संबंधित जे लोक आहेत त्यांचे काय पुरावे आहेत काय नाही ते एक सुनावणी पोलीस स्टेशनला होते, त्यांचे पेपर पण SP ऑफिसला पाठवले जातात. त्याच्यानंतर वरून प्रोटेक्शन कधी द्यायचं ते पोलीस स्टेशनला सांगितलं जातं, संबंधित विभाग ग्रामपंचायत सगळ्यांना सांगितलं जातं. त्याच्यानंतर त्यांनी नोटीस द्यायला पाहिजे नव्हती यांना का आम्ही ह्या तारखेला येऊन तुमचं अतिक्रमण काढणार आहोत. अशा पद्धतीचं कुठलं नोटीस दिलं नाही. आणि जे पोलीस डिपार्टमेंटचे साहेब सांगतात की आम्हाला BDO साहेबांचा फोन आला होता, असा कुठलाही फोन आला नाही. त्याच्यानंतर जे विस्तार अधिकारींना आम्ही विचारलं तुमचं कोंडावळे साहेब, त्यांना म्हणलं तुम्हाला काहीतरी शासकीय पत्र असेल ना तुम्ही जा ही कारवाई करायला, तर त्यांनी पण ओढाओढीची पहिली उत्तरं दिली. नंतर आम्ही ऑन पेपर त्यांच्याकडे मागणी केल्याच्या नंतर ते म्हणले मला तोंडी आदेश होता, कोणाचा तोंडी आदेश होता ते पण त्यांनी असं यांना सांगितलं असेल, पण आम्हाला टाळलं त्यांनी, आम्हाला काही सांगितलं नाही. त्याच्यानंतर ह्या ग्रामपंचायतमध्ये वाणे साहेब तुम्हाला माहीत नाही आमच्याकडं ऑन कॅमेरा त्याचं शूटिंग आहे, पाहिजे तर तुम्हाला देतो, जिओ टॅगच्या कॅमेऱ्यासहित शूटिंग आहे. रात्रीच खेळ चाले असं ग्रामपंचायतचं रेकॉर्ड, ग्रामपंचायतच्या जर पाणी वाटप कर्मचारी असं यायचा अधिकार आहे का, आम्ही BDO साहेबांना विचारलं, तो व्हिडिओ दाखवला. BDO साहेब म्हणले कुठलाही अधिकार नाही, जर ग्रामपंचायतचा लेखनिक असन ग्रामसेवक असन याच्या व्यतिरिक्त कुणालाही वयांना हात लावायचा अधिकार नाही. तर पाणी पुरवठा अधिकारी आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे त्या दिवशीचं, तुम्हाला देऊ आम्ही, ग्रामपंचायतला पण देऊ. नारायण शेटे हा रेकॉर्ड लिहित होता. तर तो लिहित असताना आता हे अशा ज्या जागा कमी झाल्यात हे पण लिहायला असा कोणतरी अधिकारी त्यांनी वापरला, कुणी गावातला व्यक्ती वापरला आणि यांच्या जागा कमी केल्या, असं तुमचा आरोप आहे? आरोपच आहे, पुरावा आहे आमच्याकडे, त्याच्याकडे डायरेक्ट वय लिहायचं काम चाललंय. आरोप कशाला, पुराव्यानिशी देतो ना आम्ही, तो लिहितो म्हणून. हा बोल भाऊ नमस्कार. नमस्कार साहेब, मी दीपक शेटे बोलतोय. काय तुमची मागणी काय सांगाल? साहेब माझं म्हणणं असं आहे का मी आता सध्या ऑन ड्युटीवर आहे झाशी या ठिकाणी. अच्छा. हो, आणि ड्युटीवर असतानाही मला काही असं म्हणजे ड्युटी पण पाहणं
आणि घर पाहणं या दोन्ही पण गोष्टी पण पाहाव्या लागतात. तुम्ही देशाची सेवा करताय, तुमच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. प्राऊड ऑफ यू. तुम्हाला आमचा सॅल्यूट. बोला पुढे. साहेब, आता हे चाललंय जे प्रकरण घरी, त्या प्रकरणात ग्रामपंचायतीने एक प्रकारचं राजकारण चाललंय ग्रामपंचायतीचं सगळं, आणि या सगळ्या राजकारणामुळे माझ्या घरच्यांना त्रास होत आहे. आईचा पण त्या दिवशी बीपी 200च्या वर गेला होता. मग घरच्यांना बरं वाईट झाल्यावर याचा जबाबदार कोण? बरं, ग्रामपंचायत हे आजपासून नाही तर कमीत कमी 1.5 वर्ष झाले या गोष्टीसाठी त्यांनी म्हणजे कुठलाही पुरावा नसताना ते तुमचं अतिक्रमण आहे हे खोटे आरोप लावतायत. अतिक्रमण असलं तर ग्रामपंचायतीकडे कुठला पुरावा आहे का साहेब? नाहीये. कुठलाही पुरावा आजपर्यंत त्यांनी दाखवला नाही ना. ग्रामपंचायतीने कोणते डॉक्युमेंट दाखवले का तुमचं किती अतिक्रमण आहे याचा आम्ही त्यांच्याकडे मागितलं होतं. किती अतिक्रमण झाले, कोणाच्या जागेत झाले हे दाखवा. कुठलाही अतिक्रमणाचा त्यांच्याकडे पुरावा नाही. तरी सुद्धा यांनी वारंवार असं मेंटली डिस्टर्ब करतात घरच्यांना. मग याचा सगळ्यांचा परिणाम माझ्यावर पण होतो. मी कामावर असल्यामुळे, बाहेर असल्यामुळे मला सुद्धा या गोष्टी फेस करणं अवघड जाते. यावर मला फक्त न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. आता त्या दिवशी सुद्धा कुठलंही आधीपूर्वक सूचना न देता डायरेक्ट घरी आलेले. याच्यावर संभाजी काळे, महेश काळे आणि गोरक्ष शेटे या तिघांचाही राजकीय कुठला तरी आमच्याबद्दल द्वेष, कुठला तरी राग रोष या गोष्टी त्यांनी त्या दिवशी दाखवल्यात. या आधी मागे त्यांनी भरपूर 4 लोकांमध्ये असं बोलून दाखवलंय का आम्ही यांचं पाडून दाखवणार म्हणजे दाखवणार. आता यांच्यात कुठला आमच्याबद्दल दोष आहे, कुठला राग आहे हे आम्हाला माहित नाही, पण त्या दिवशी त्यांनी त्यांचं जे बोलणं होतं ते करून दाखवलं. आता याच्यात माझ्या काय चुकी आहे का? घरच्यांनी काय घरच्यांचं घर आपलं जे जागेत जे अतिक्रमण झाले ते त्याचं कुठलंही डॉक्युमेंट न देता त्यांनी त्यांच्या पैशाच्या जीवावर कशाच्या जोरावर ते केलंय. याच्यावर मला फक्त माझा न्याय पाहिजे. तुम्ही देशाची सेवा करत राहा. तुम्हाला नियमित न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तुमच्या कुटुंबाच्या सोबत आहोत. ठीक आहे साहेब. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद साहेब. नमस्कार. नमस्कार. आहे नाही दादा. वाणी साहेब, साळवाडीचा आजपर्यंतचा इतिहास पाहता गावात प्रचंड एकोपा आहे. गाव आजपर्यंत गावगाडीच्या बैठकीने चालत होतं. कालांतरी गावात सत्ता परिवर्तन झालं. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ज्या लोकांना गावाने सत्ता दिली त्या सत्ता देताना सहभागी असणारी सर्व लोक आम्ही पण आहेत, त्यात सगळं गाव आहे. पण सत्तेचा दुरुपयोग करून गावात झगडे लावणं, काहीतरी वातावरण निर्माण करणं हे यांना शोभणारं नाही. यासाठी गावाचा एकोपा टिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गावात अत्यंत बिकट प्रश्न आहे. अतिक्रमण हा जितका महत्त्वाचा मुद्दा आहे त्याबरोबर गावची घरपट्टीसुद्धा थकबाकी आहे. ज्यांनी काही काळ गावावर सत्ता केली त्यांच्याच घरपट्ट्या बाकी, त्याविषयी काही यांनी दुर्लक्ष केलं. हेतू परस्पर फक्त लोकांची अतिक्रमण काढणं हा महत्त्वाचा विषय जितका आहे तितका पण हा पण विषय आहे जो गावाच्या विकासाशी संघटित आहे. त्यामुळे याच्याविषयी मला एवढंच म्हणायचं की ज्यांनी आम्ही गाव तुमच्या हातात देताना ह्या पद्धतीने सुपूर्द केलं की गावाचा प्रचंड विकास होईल, त्यातून गावाची उन्नती साधेल, पण ती उन्नती साधण्यापेक्षा गावात भांडणाचंच प्रमाण जास्त वाढत चाललं. याचं दुर्दैव आहे. गावाला गावाचं गाव पण टिकावं हीच ह्या सत्ताधाऱ्यांना आमची विनंती आहे. त्या पद्धतीने सत्तेचा कारभार करावा हीच आमची अपेक्षा आहे. तो तुमची काय मागणी, काय भूमिका? नमस्कार साहेब, तुम्ही आमच्या गावात अतिक्रमणाच्या विरोधात बाईट घ्यायला आणि आमचं म्हणणं ऐकायला आलं तुमचं प्रथमतः आमच्या गावच्या वतीने सहर्ष स्वागत. मला एक कळत नाही साहेब, ग्रामपंचायतीत आम्ही पण होतो. मी पण ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिलेलं आहे. आत्ताची पण बॉडी ग्रामपंचायत सदस्य आहेत, कोण सरपंच आहे, कोण पोलीस पाटील आहे. अतिक्रमणाच्या बाबतीत कारवाई तुम्ही 100% करा, पण पहिलं अतिक्रमण आहे हे सिद्ध करा. आम्ही तुमच्या सोबत आहेत ना, आम्ही कुठं गावच्या बाहेर आहे. आम्ही बाहेरचे रहिवासी नाही ना, आम्ही गावचेच रहिवासी आहे. मला तुम्ही एक वाणी साहेब सांगा की जर माझं घर माझं घर आहे, माझ्या घराच्या शेजारी माझं चुलत्याचं घर आहे, त्याच्यामध्ये कशी काय ग्रामपंचायतीची मिळकत येऊ शकते? तुम्ही ज्या वेळेस बोलता की कोर्टात प्रकरण गेल्याच्या नंतर कोर्टाचा स्टे आला, तुम्ही पण त्या बाईट मध्ये होते, मी ते पण तुमची बाईट पण ऐकली. म्हणाले कोर्टामध्ये हे लोक गेलेत परंतु त्याला स्टे नाही. जर स्टे नसेल तर अगोदरची कारवाई कंटिन्यू होते. बरं, आता हे ठरवणारे हे कोण? हे जज साहेब आहेत? तसं नसतं.
कोण आहेत मग हे? काय काय तुमचं कन्फ्युजन हा. आहे, एखाद्या विषयावर तुमचं खालच्या निर्णय झालेला आहे तो तुम्हाला मान्य नाही, बरोबर. त्या अनुषंगाने तुम्ही वरच्या कोर्टात गेले, बरोबर. त्याला जर स्टे नसेल तर अगोदरचा जो निर्णय झाला असेल त्याची अंमलबजावणी संबंधितांनी करायची असते. बरोबर ना? तुमचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेतलं साहेब मी. ज्यावेळेस कोर्टात प्रकरण गेलं, मला फार असं समजते असं मी बोलत नाही, माझ्यापेक्षा तुम्ही वडीलधार आहेत, अजून त्याच्यापेक्षा वडीलधार आहेत, पण मला जेवढं कळतंय एक प्रकरण जर कोर्टात गेलं, कोर्टाने स्टे नाकारला, खालच्या लोअर कोर्टाने जर स्टे नाकारला तर पुढच्या कोर्टात जाता येतं, बरोबर? हे तर मान्य आहे. मग याचा अर्थ असा होत नाही की स्टे नाकारला की त्याचं अतिक्रमण कन्फर्म झालं. दोन विषय वेगळे आहेत. खालच्या कोर्टाने ऑर्डर केली असेल की नाही, केलीच नाही ना. तुम्ही वरच्या कोर्टात गेले. ऐका ना सर, स्टे नाकारला म्हणून आपण वरती गेलोय ना. स्टे नाकारला याचा अर्थ ते कंटिन्यू अतिक्रमण सिद्ध नाही झालं, तो भाग वेगळा आहे. वेगळा नाही ना, हा त्याचाच भाग आहे ना. तुम्ही स्टे नाकारला का नाही कोर्टाने, ठीक आहे, आमचा वकील कुठेतरी कमी पडला असेल, डॉक्युमेंट पुटअप झाले नसतील, ग्रामपंचायतीने काही डॉक्युमेंट दिलं नसतील, पंचायतीने घाई कारवाई का केली ते त्यांनाच माहिती. त्यांचा संशोधनाचा भाग आहे ना तो, पण आम्हाला संशोधनाचा भाग आहे. ग्रामपंचायतीने एवढ्या आपलं गाव काय सिलेस्टियल सिटी नाही का? आपल्या गावाला 1 कोटी रुपये गुंठा किंवा 10 लाख रुपये गुंठा नाही की बाबा शेजारच्यांनी अतिक्रमण केले आणि मग ते अतिक्रमण त्याच होईल. गावात किती अतिक्रमण आहेत, तुम्ही ज्या पदावर कार्यरत करता, तुम्ही ग्रामपंचायतीची किंवा फॉरेस्टची जागा किती वळकवलेली आहे, तुमचं अतिक्रमण किती हे तुम्ही तुमचं शोधा. तुम्ही विनाकारण लोकांना डिस्टर्ब कशासाठी करताय? तुम्ही ज्यांचे चांगले घरात बसून खायचे दिवस आहे तुम्ही त्यांनाच मानता तुमचं अतिक्रमण आहे. तुम्ही सिद्ध करा ना, आम्ही पण तुमच्या सोबत आहेत. चुकीच्या गोष्टीला आम्ही पाठीशी घालत नाही. जे चूक आहे ते चूक आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. ज्यांनी अतिक्रमण केले त्याचं 100% अतिक्रमण निघलं पाहिजे, पण याचा अर्थ असा नाही तुमचा स्टे नाकारला आणि मग तुम्ही लगेच जायचं. कोर्टात प्रश्न प्रलंबित आहे. तुम्ही ज्यावेळेस कारवाईला येणार आहे, तुम्ही पहिल्यांदा त्यांना कारवाईची नोटीस पाठवली, मान्य आहे. तुम्ही ज्यावेळेस कारवाईला येणार तुम्ही त्यांना कळवलं तर पाहिजे. मग आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या नोंदी, समजा माझी 1 एकर जागा आहे, मी माझ्या 1 एकर जागेत घराचं काम केले, ग्रामपंचायतीच्या नोंदी बंद होत्या, मग ते काय अनधिकृत झालं का? बरं ठीक आहे, तुम्हाला ज्या वेळेस ग्रामपंचायतीला तक्रारी देऊन तुम्ही किती कारवाई केल्या? गावात एक पोल्ट्री फार्मचा व्यवसाय चालू आहे, ग्रामपंचायतीची कोणतीच नाही. माझ्या काळात ग्रामपंचायतीची NOC मागितली होती, मी त्या गोष्टीला साक्षी आहे. मी डायरेक्ट सांगितलं होतं की तुम्ही सगळ्या डॉक्युमेंटची पूर्तता करा, पर्यावरण, जे काय पोलीस, फॉरेस्ट, सगळ्यांची परमिशन काय असतील, ज्या त्या व्यवसायाला परमिशन असतील त्या परमिशन गोळा करा आणि व्यवसायाला द्या. व्यवसायाला कुणाला अडवणूक करायची काय गरज आहे का? कुणाची नाही. तशी माझी पण मागणी आहे, तुम्ही जी योग्य ती कारवाई करा, योग्य त्या गोष्टी करा. चुकीचं एखाद्या तुम्हाला कुणाच्या सांगण्यावरून किंवा तुम्हाला राजकारणाचा वचपा काढण्या इतपत एखाद्याच्या खालच्या थरावर जाऊन काय करू नका. तुम्ही त्याच्यातून काहीच मिळवणार नाही, एवढंच माझं सांगणं आहे. आणि तुमच्या वतीने तुम्ही पण त्या गोष्टीत आहे, तुम्ही पण त्यांना व्यवस्थित समजून सांगा की बाबा नो, हे काय चुकीचं आहे. अतिक्रमण ठरवा, तुम्ही अतिक्रमण 100% ते काढतील ना, ते नाही काढले तर आपण गावाची मीटिंग घेऊ. माझी वाटणी, माझ्या चुलत्याची वाटणी लगेच मधीच कुठं आली ग्रामपंचायत? बरं, ज्यावेळेस 1965 साली सरपंच उपसरपंचांशी बोलले का नाही त्रयस्थ म्हणून? काय संबंध आहे बोलायचा? ते म्हणतील नागरिक म्हणून ऐकून घ्यायची पद्धत पाहिजे ना. मी नागरिक म्हणून माझी मागणी काय होती की माझ्या घरा शेजारी पोल्ट्री फार्मचा व्यवसाय चालू आहे, त्याचा घाण वास होते, अतिरिक्त वास होते. यांनी काय करायचं, पोल्ट्री फार्मवाल्याला सांगायचं ते कोंबड खत उचलून घे, हे करून घे, तुझ्यावर कारवाईला येणार आहे. अरे तुम्ही बोलता कशासाठी? तुम्ही ग्रामपंचायत कशासाठी? आणि आमच्या काळात झालं नाही, मग तुमच्या काळात ग्रामपंचायत पण नव्हती. तुम्ही नवीन ग्रामपंचायत स्थापन करा, मग तुम्ही बॉडी बोला ना. तुम्ही काय बोलताय आमच्या काळात झालं नाही, मागच्या काळात झाले, जुन्या काळातला कर चालतो त्यांना, थकलेला कर चालतो आणि आताच नाही चालत. एकच काय ही कोणती भूमिका आहे सर?